जी आघाडीची तडाखेबाज फलंदाजांची जोडी मैदानामध्ये पहिलं षटक टाकण्यासाठी अक्षय नाईक येतो. एक नावाजलेला वेगवान गोलंदाज, टेनिस क्रिकेटमध्ये स्थिरावलेला फलंदाज, भल्या भल्या फलंदाजांची ज्याने भंबेरी उडवली, अनेक फलंदाजांना ज्याने आपल्या गोलंदाजीच्या भन्नाट सुसाट बेफाम स्पीडवर नाचवलंय असा एक जबरदस्त प्रतिभा संपन्न गोलंदाज. साजिद याने काय जबरदस्त गोलंदाजी केली. बिलोशी संघाला त्यांचा उतावीळपणा नडला आहे. हो, एक षटकार मारल्यानंतर सगळे षटकार मारायला गेले. पुढचा चेंडू, पहिला चेंडू विशाल यांच्या बॅटमधनं येतोय. ऑन ड्राईव्हचा जोरकस फटका. एका धावेवर समाधान मानतायत, दुसऱ्या धावेला धावत नाहीये. याला म्हणतात मॅच्युअर्ड क्रिकेट, सूझबूझवाली क्रिकेट. बिलोशी संघाने सिंगल डबल एक षटकार आल्यानंतर तो षटकार पण नशिबाचा षटकार होता. सिंगल डबल टाकले असते, स्ट्राईक रोटेट केली असती तर कदाचित त्यांना जिंकता आलं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तर अगर मगर की कोई अहमियत नाही होतीये. खेळण्यासाठी आता स्ट्रायकरला येतो तो फलंदाज श्रेयस. बघूया कशा प्रकारे सामोरा जातो अक्षयला. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरला बॅकफूट पंच पाहायला मारतो. चेंडू वेगाने जातो सीमारेच्या पलीकडे. खणखणीत दणदणीत असा चौकार. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 5. मॅन ऑफ द मॅच साजिद खान. अत्यंत क्रुशियल टायमाला अटीतटीच्या क्षणी त्याने बेडरपणे गोलंदाजी केली. पहिल्या चेंडू षटकार आला, परंतु त्यानंतर ध्येयाने निश्चयाने बेडरपणे निर्भयपणे निडरपणे गोलंदाजी केली आणि अशक्यप्राय वाटणारा विजय त्याने आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे. पुढचा चेंडू राईट आर्मोवा. यावेळेला पुन्हा एकदा झेल उडतोय. क्रॅकिंग शॉट ऑफ द बॅकफूट. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. श्रेयस पष्टे बरसतोय गोलंदाजाला तुडवतोय. लगातार 2 चेंडूला क्वालिटी शॉट. पहिला बॅकफूट पंच पॉइंटच्या डोक्यावरनं, दुसरा अगदी कव्हर ड्राईव्ह. विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार यादव यांच्या पठडीतला हा शॉट. दॅट्स अ क्वालिटी शॉट. धावसंख्या 3 चेंडू नंतर बिनबाद 9. जय हनुमान गांधरे संघाला बाय मिळालेली आहे. पुढचा चेंडू राईट आर्मोवा. यावेळेला पुन्हा एकदा झेल उडतोय, परंतु नो मॅन प्लॅन मध्ये चेंडू पडतोय. 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 10. गांधरे संघ, जय हनुमान गांधरे संघाला तिसऱ्या फेरीत बाय मिळालेली आहे. मग यानंतरचा होणारा सामना असेल एफडीसी कुडूस विरोधात विजयी संघ. राईट आर्मोवा. पायात टाकलेला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 11. चांगली गोलंदाजी. 2 चौकार खाल्ल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलेलं आहे. तर आपण पाहताय शिवकृपा मित्रमंडळ आणि डीकेपी पावनीपाडा आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम 2025 मधला पालघर जिल्ह्यामधला आणखीन एक बिग शो. राईट आर्मोवा. यावेळेला जबरदस्त टोला. पायातला चेंडू फिरकावून दिले. रिस्ट ऑफ द फ्लिक ऑफ द रिस्ट. षटकारानं धावसंख्या बरोबर 17. अरे बर्गर मिलता है ना.
गोलंदाज येतोय रंजन. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या बिनबाद 17. चांगली फलंदाजी पाहायला मिळालेली आहे श्रेयस यांच्याकडनं. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडूला टोलवलंय आणि अचूक टप्प्यावर एक जाळं लावलं होतं, एक ट्रॅप लावला होता आणि त्या ट्रॅप मध्ये अलगद अडकतोय तो विशाल पष्टे. पहिला आदरा पहिला झटका डीसीसी डोंगस्ते संघाला. निकेत येतोय. रंजन पहिल्या चेंडूर गडी बाद करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पायात टाकल्या चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट खोदून काढला. 1 रन पडून काढली जाते. धावसंख्या 1 बाद 18. बाद झालेला फलंदाज विशाल. रंजन या षटकातला पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय आणि इथे मात्र झेल बाद होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन बाद होतोय तो श्रेयस. दुसरा आदरा बसतोय. धावसंख्या 2 बाद 18. नवीन फलंदाज समीर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. अतिशय चिवट तिकट मारा केला जातो. रंजन यांच्याकडनं फलंदाजाला जखडून ठेवलाय. अगदी 4 चेंडू मध्ये फक्त एकच धाव दिलेली आणि 2 गडी बाद केलेले आहेत. नपी तुली सदी हुई कशी हुई घातक गेंदबाजी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू पडतोय निर्धाव. जबरदस्त सामन्याला कलाटणी देणारा असा हा स्पेल आहे. मॅजिक स्पेल, ड्रीम स्पेल. चिवट तिकट मारा. फलंदाजांची भंबेरी उडवलेली आहे. एकाही फलंदाजाच्या बॅटला चेंडूने स्पर्श केलेला नाही. दुसऱ्या षटकाला अंतिम चेंडू मार्गस्थ करण्याच्या पावित्र्यामध्ये आहे रंजन. संघासाठी मनोधैर्य वाढवणारी, नव प्रेरणा, नव बळ, नवी संजीवनी, नवी ऊर्जा देणारं षटक रंजन यांच्याकडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पडतोय. काय जबरदस्त मॅजिकल स्पेल टाकलेला रंजनने. तब्बल या षटकातले 5 चेंडू निर्धाव टाकलेत आणि 1 धाव देत त्याने 2 गडी बाद केलेत. म्हणजे आतापर्यंत झालेल्या 2 षटकांचा जर विचार केला तर नो डाऊट देवघर संघाच्या गोलंदाजांनी वरचष्मा मिळवलेला आहे. फलंदाजाला पूर्ण डॉमिनंट केलेला आहे. 1 षटकार आणि 2 चौकार श्रेयसनी जरी मारले असतील पहिल्या षटकामध्ये, परंतु दुसरं षटक मात्र डीसीसी डोंगस्ता संघाने अतिशय वाईट ठरलेलं आहे. शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक टाकण्यासाठी पुष्कर.
पुष्कर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडू निर्धाव पडतोय. धावसंख्या 2 बाद 18 वर कधीपासून स्थिर आहे. जवळजवळ मागील 5 चेंडूंपासून स्थिर आहे. पुष्कर राईट आर्मवर पंचांच्या डावीकडनं. यावेळेला कव्हरच्या दिशेने चेंडूला उडवलं जात आहे. एकच धाव मिळते. धावसंख्या 2 बाद 19. पुष्कर तिसरा चेंडू राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतो. 1 रन भरून काढले ते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न उद्भवत नाही. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 वर. 20 इज नॉट इनफ स्कोर ऑन द बोर्ड. शेवटच्या 3 चेंडू मध्ये किमान 10 धावा तरी वसूल कराव्या लागतील. अँड इट विल बी अ फायटिंग स्कोर. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते पुष्कर यांच्याकडनं सुद्धा. चौथा चेंडू लेफ्ट आर्म. ओ लावली डिलिव्हरी. अनप्लेबल डिलिव्हरी. सबमरीन डिलिव्हरी. फलंदाजाला काही पता लागत नाही. चेंडू अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले. 2 चेंडू निर्धाव आणि 2 चेंडू एकेरी धाव. धावसंख्या 20 वर स्थिर आहे. शेवटच्या 2 चेंडू मध्ये 10 धावा येतील का? राईट आर्म हवा. ओ पायात टाकलेला चेंडू होता. दोन धावा पळून काढल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या 22 वर. तिसऱ्या षटकातला अंतिम चेंडू मार्गस्थ करण्यासाठी पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या दिशेने गोलंदाज येतोय. काय या शेवटच्या चेंडूवर निकेत एक विषय तगडा फलंदाज आहे. तो षटकार मारेल का? त्याच्या संघ सहकार्यांची षटकाराची अपेक्षा असेल. बघूया पुष्कर काय करतोय. झेल सुटलाय. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 24. जिंकण्यासाठी बरोबर 25 धावांची गरज. 18 चेंडू आणि 25 धावा. दिस इज नॉट अ इनफ स्कोर. 25 धावा हा काय फार मोठी धावसंख्या नाहीये. परंतु सूर्य मावळतीला गेला की पिच मधली जी बाउन्स असतो तो कमी होतो. हा पंच जरा सामना वेगाने करायचा आहे. संध्याकाळी 3:30-4च्या दरम्यान जसा जसा सूर्य अस्ताला जातो तस तसा लो स्कोरिंगची मॅच होते. तस तसं मिड विकेट वाईडीस मिड विकेट वरनं चेंडू सीमा रेषेपलीकडे जात नाहीये. झेल उडतात. गेल्या अनेक वर्षाचा आमचा अनुभव आहे. 25 धावा करताना काय कसरत करावी लागते. काय घडामोडी घडतायत. किती षटकार किती चौकार पडतायत. किती चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. याचं धावतं समालोचन करण्यासाठी ओव्हर टू स्वप्नील जाधव. तर सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. धन्यवाद सर. खूप चांगल्या प्रकारचं समालोचन आपल्यापासून ऐकावयास मिळतंय. दरम्यान आपण पाहतोय चालू असलेली लढत आई गावदेवी तुषार 11 देवघर आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करतोय या डीसीसी डोंगसे. तर दरम्यान प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी
तर जिंकण्याकरिता 25 धावांचं आव्हान इथून ठेवलं जात आहे. 18 चेंडू 25 धावा आणि आव्हान पार करण्याकरिता सलामीचे शिलेदार सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. निकेतन आणि त्याच्या साथीला जोडले जात आहेत पुष्कर. बघूया इथून कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल. इथून जिंकण्याकरिता 25 धावा करायच्या आहेत त्या म्हणजेच देवगर या संघाला, तर इथून 25 धावा वाचवायच्या आहेत त्या म्हणजे डोंगस्ते या संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळण्याकरिता विशाल. सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. हळूहळू मात्र सूर्य अस्तारा जाताना आपण पाहू शकतायत. अंधाराचं सावट पसरायला थोड्याच वेळात सुरुवात होईल आणि कुठल्याही प्रकारे बॅड लाईटचा सामना आपल्याला करावा लागेल. अशा कुठल्याही प्रकारची चूक आपण करू नका. आपण जरा कोऑपरेट करायचंय. दरम्यान स्ट्रायकर एंडला आपण पाहताय तर निकेतन. गोलंदाजी ट्रॅकवर विशाल. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरता सज्ज. यावेळी मात्र स्टेप आउट केलं गेलं. इनफिल्डच्या वरनं चेंडूला भिडकावलाय. चेंडू मात्र एक टप्प्याखेरीस निघून जाईल. सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर खणखणीत दणदणीत चौकार 4. या चौकाराने मात्र आपलं वैयक्तिक खातं उघडलं जात आहे. निकेतन मात्र त्याचबरोबर संघाचं सेव्हिंग अकाउंट सुद्धा ओपन केलं जाईल. धावांचा श्री गणेशा इथून केला जाईल. धावफलक 1 चेंडूच्या समाप्ती अखेरीस बिनबाद 4. पदतालिकेमध्ये थोडंसं फंबल होतंय. गोलंदाज विशाल याच्याकडनं. पंचांकडनं इशारा येतोय डेड बॉल. त्यानंतर पुन्हा एकदा नव्या दमानं नव्या उमेदीने गोलंदाजी करण्याकरिता. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे चेंडूला टाटावलाय. पुन्हा एकदा एक टप्प्याखेरी चेंडू मात्र निघून जाईल. सीमा रेषा पार. येतोय बॅक टू बॅक दुसरा मोठा तडाखा. चौकार 4. या चौकाराच्या मदतीने आता मात्र धावफलक झपाट्याने वाढले जाईल. पाहता पाहता धावफलक 8 या धावसंख्येवर 2 चेंडूवर लगातारचे 2 चौकार मारले जात आहेत. विशाल याचा मात्र भरपूर समाचार घेतला जातोय. षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका फसला. झेलला संधी. पकडो क्या जीतो मॅच. इथे मात्र चांगल्या लय मध्ये असलेला फलंदाज निकेतन याला मात्र परतावं लागेल. पहिला हादरा बसेल तो म्हणजेच देवगर या संघाला. चांगला कमबॅक केला जाईल इथून विशाल याच्याकडनं. एक तेरी तो एक मेरी. तंबूचा आसरा दाखवला जातोय. पहिला हादरा. मोठा मासा गळाला लागतोय. निकेतन सारखा चांगल्या लय मध्ये असलेला हा फलंदाज याला परतवलं गेलाय आणि निकेतन बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्याकरिता नवीन फलंदाज रंजन. फलंदाजांना येताना जरा धावत यायचं आहे जेणेकरून आपला वॉर्मअप सुद्धा होईल. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत तर आपण सामने थोडे स्पीडअप करायचे आहेत. पंचांना सुद्धा विनंती असेल कुठल्याही प्रकारची मीटिंग घेऊ देऊ नका. बघूया षटकातील पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फिरसे एक मर्तबा. विशाल षटकातील 4था चेंडू हाताळण्याकरता सज्ज. हो हो हो. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू. सॉफ्टचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर झाला फलंदाज रंजन याच्याकडनं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. पूर्णपणे बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पाहता पाहता या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. धावफलक स्थिरावला गेलाय फक्त आणि फक्त 8 या धावसंख्येवर. यावेळी मात्र पुन्हा एकदा सॉफ्टचा वापर केला जातो. धावचीतला संधी. इथे मात्र परतावा लागेल. मी तर म्हणेन आत्महत्या केली जाते. आणखीन एक मोठा हादरा बसेल पुष्करच्या स्वरूपात. परतावा लागेल पुष्कर याला तंबूच्या आश्रयाला.
कुठेतरी पहिला चेंडू निर्धाव झाल्यानंतर पलतीचा मार्ग काढण्याकरिता सॉफ्टहँडचा वापर करून एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु त्या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात परतावलं गेलं पुष्कर याला. देवघर संघाला बसलेला हा आणखीन एक मोठा हादरा आणि पुष्कर बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्याकरिता नवीन फलंदाज बाळू. विशाल मात्र चांगला कमबॅक करतोय. पहिल्या 2 चेंडूवर जर विचार केला गेला 2 चौकार जरूर आले, त्यानंतर कुठल्या प्रकारची धाव दिली जात नाहीये. धावफलक स्थिरावलं गेलंय फक्त आणि फक्त 8 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू. यावेळी मात्र सॉफ्टहँडचा वापर केला गेलाय. फटका फसला, झेलला संधी आणि इथे मात्र आणखीन एक हादरा बसेल देवघर या संघाला. या कमांडीज तर खरोखर दोस्तीच्या दुनियेतील राजा मारून अर्थात एक नाव घेतलं जाईल, धनेश साने. चांगल्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी करताना आपण पाहू शकतायत. तसेच त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी अतिश जाधव यांना सुद्धा आपण पाहतायत. चांगल्या प्रकारचं आयोजन, चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी प्रत्येक वर्षी आपण पाहतायत. या स्पर्धेला वाडा तालुक्यातील वर्ल्ड कप असं म्हटलं जात आहे. दरम्यान आपण वळतोय पुण्याच्या एकदा सामन्याकडे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज श्रेयश. यावेळी मात्र पुण्याच्या एकदा अप्रतिम फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे चेंडूला पुश केलं गेलं. त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. आता मात्र धावफलक दुहेरी फिगर अर्थात 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. जिंकण्याकरिता अजूनही 15 धावांची गरज. 11 चेंडू 15 धावा. स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत पुण्याचे एकदा रंजन. यावेळी मात्र बॅटचं चुंबन घेऊन चेंडू सरळ निघून जाईल. विकेट किपरच्या दस्तान्यात परतावं लागेल रंजन याला. आणखीन एक मोठा हादरा देवघर या संघाला. या कमांडीज कुडूस संघ आपण कर्णधार पाठवून द्यायचंय लगेचच. एफडीसी कुडूस संघ आपण कर्णधाराला पाठवून द्यायचंय. तर आता मात्र सामन्याला कलाटणी येते. नवीन फलंदाजीने ऍक्शन आपण पाहतायत. निखिल उर्फ एनगिडी. एनगिडी या टोपण नावाने त्याला ओळखलं जातं या पंचक्रोशीमध्ये. निखिल याला इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. जिंकण्याकरिता अजूनही 15 धावांची गरज. बघूया षटकातील तिसरा चेंडू. राईट आर्मवर विकेटचा मारा श्रेयश. पुण्याच्या एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळून काढला जातो. त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाईल. चेंडू फेक येईल तोपर्यंत एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाहीयेत. या एकेरी धावीनिशी धाव फलक ज्या अंकाला गणिती भाषेमध्ये नेल्सन म्हणून ओळखलं जातं अर्थात धाव फलक 11. पाहता पाहता या षटकातील मला वाटतं 3 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. तर जिंकण्याकरिता समीकरण शिल्लक राहते बरोबर 9 चेंडू 14 धावा. यावेळी मात्र पुण्याच्या एकदा अप्रतिम चेंडू हाताळला जातो. व्हाईट यॉर्कर या पद्धतीचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. चांगल्या पद्धतीचा भेदक मारा म्हटला जाईल. वेगवान तिखट असा मारा.
चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हटली जाईल श्रेयस याच्याकडनं. फलंदाजीमध्ये मात्र अपयशी ठरला, परंतु इथून चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना आपण पाहतायत श्रेयस. षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी मात्र पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड करेल का, आणि फील्ड केली जातीय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हटलं जाईल. एकच धावेवर समाधान मानावं लागते. आता मात्र सामन्याला कलाटणी येते. आता उर्वरित या षटकाचा विचार केला गेला तर एका चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. जिंकण्याकरिता बरोबर 7 चेंडू आणि 13 धावा. 7 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण. स्ट्रायकर एंडला आपण पाहताय ते निखिल. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका बसला. झेलला संधी आणि चांगल्या पद्धतीचा रनिंग खेळ या ठिकाणी, रनिंग कॅच या ठिकाणी टिपला जातोय. आणखीन एक हादरा बसलेला देवघर या संघाला. आता मात्र सामन्याला कलाटणी येते. पाहत राहा, ऐकत राहा या गमंडीज. तेरा 6-13. नवीन फलंदाज यज्ञेश. आणि मी तर म्हणेन जोपर्यंत अक्षय मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत चिंतेचं काही कारण नाही आहे. कारण अक्षय याच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, अक्षय याच्यामध्ये क्षमता आहे, मोठे फटके जरूर मारू शकतो. इथून हा सामना आपल्या खिशामध्ये ओढावून घेईल का बघूया. गोलंदाजी ट्रॅकवर समीर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा समीर गेला. आपण पाहतायत सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. खूप वेळ घेतला जातो या ठिकाणी. अन्यथा मग आता कुठेतरी पेनल्टी लावावी लागेल. एकंदरीत 6 चेंडूचा खेळ शिल्लक. जिंकण्याकरिता 13 धावा. पहिला चेंडू मात्र अप्रतिम स्वरूपाचा हाताळला जातो. चेंडू पडल्यानंतर शरीरावर जाऊन आदळतोय. कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये. आता मात्र 5 चेंडू आणि 13 धावा. यावेळी मात्र दिशा से भटके तो मिल जाएंगे फटके. चेंडू मात्र निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन वरना. दन 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 करीत सीमा रेषा पार. येतोय चौकार 4. चला सामना स्पीडअप करायचा आहे. खूप वेळ घेतला जातो या ठिकाणी. आता मात्र 4 चेंडू आणि 9 धावा. मी पहिलेच म्हटलं होतं जोपर्यंत अक्षय येतोपर्यंत चिंतेचं कारण नाहीये. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळून काढला जातोय अलंग द कार्पेटच्या सहाय्याने. एक धाव सहजरित्या कंप्लीट. दुसरी धाव घेतली जाईल का. चेंडू फेकचा विचार केला गेला तर चेंडू फेक अतिशय पुचाट प्रकारची चेंडू फेक. एकंदरीत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. या दुहेरी धावविनेशी धावफलक 2च्या मदतीनं 18. आता इथून जिंकण्याकरिता बरोबर 3 चेंडू 7 धावा. 7 धावा या मात्र कराव्याच लागतील. रन चेस कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. उर्वरित 3 चेंडू 7 धावा. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू. जागच्या जागेवर मात्र उभा केला जाते फलंदाज अक्षय याला. आता उर्वरित 2 चेंडू 7 धावा. या सामन्यावर मात्र या चेंडूवर सर्व सामन्याची समीकरण स्थित बघूया. 2 चेंडू 7 धावा. यावेळी मात्र बघूया चेंडूला उडवलाय. अंतिम क्षणी या ठिकाणी झेल सोडला गेला आणि इथे मात्र कुठला फलंदाज बाद झालाय पंच.
अक्षय याला परतावं लागेल. एक मोठा हादरा म्हटलं तरी चालेल. आता मात्र नवीन ट्विस्ट निर्माण होतोय सामन्यामध्ये. उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. जिंकण्याकरिता बरोबर 6 धावा. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आता उर्वरित एक चेंडू आणि 6 धावांची गरज. नवीन फलंदाज. कालचा सामना सुद्धा आम्ही बघितला. या ठिकाणी एक चेंडू आणि 5 धावांची गरज असताना या ठिकाणी अंतिम क्षणी रोशन बागुल यांनी षटकार मारून आपल्या संघाला विजयी केलं होतं. त्याच पद्धतीचा गोल्डन षटकार, विजयाचा षटकार इथून मारला जाईल का? गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत समीर अंतिम चेंडू हाताळण्याकरता सज्ज. तर अंतिम चेंडू खेळण्याकरिता सज्ज होतोय फलंदाज प्रणित. एक चेंडू 6 धावा. एक चेंडू 6 धावा. चला खूप वेळ घेतला जातोय, अन्यथा मग आता पॅनलाइज केले जाईल डोंगस्ता संघ. एक चेंडू 6 धावा. यावेळी मात्र स्विंग अँड मिस. इथे मात्र हा सामना विजयी होतोय सहजरित्या डोंगस्ते हा संघ. चला डोंगस्ते संघाचा कर्णधार विना विलंब आपण नाणेफेक करण्याकरता यायचं. त्या ठिकाणी आमचे अडकमल सर जोडले जातील. मी आमंत्रित करतोय अडकमल सर यांना आमच्या मान्यवरांसोबत त्या ठिकाणी जायचंय नाणेफेक करण्याकरिता. दोन्ही संघाचे कर्णधार आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी टॉस बॉक्सच्या कडे.